दुपारचे 3 वाजत आलेले. रिमझिम पाऊस सुरू होता. आभाळ काळोखं झालेलं. लेकराला झोपवलं आणि कामं आवरायला घेतली. नवीन खेळणी दुसऱ्या दिवशीच जुनी होतात, तुटतात हे आपल्यासारख्या आयांना काही नवीन नाही. याचं ओढून ताणून वेगळं केलेलं मुंडकं जोडलं. यांची मुंडकी सापडत नाहीयेत आणि यांची धडं सापडत नाहीयेत. कोपऱ्यात लपलेला ऐवज काढायला मला झाडूची मदत घेणं सोयीस्कर वाटलं. अरे वा, तिघांपैकी 2 तरी डोकी सापडली. मग फटाफट कचरा काढून घेतला, सुजाण नागरिकाचं कर्तव्य बजावलं. ग्रीन टी बनवली, ज्याची पानं अनफोल्ड होईपर्यंत लेकराच्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या. मशीनमधून ओले कपडे काढले, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या केल्या. चहाची वेळ झाल्याने दादांना आवाज दिला. भांडी घासली. वाजलेले 6:45. देवापुढे दिवाबत्ती केली. आहोंना चहा दिला. लेकराने ओतलेल्या खेळण्यांकडे दुर्लक्ष करून नवऱ्यासोबत चहाचं दुर्मिळ सुख अनुभवलं. आहोंसाठी मटार बटाट भाजी बनवली. दुपारचं वरण बटाटा भाजी शिल्लक होती. भात ठेवला, ज्याचं पाणी उतू गेलं. माझ्यासाठी व्हेजिटेबल सलाड बनवलं. हा नजारा बघून एक प्रदीर्घ श्वास घेतला आणि तसाच सावकाश उश्वास सोडला.